नमस्कार. ज्योतिष गुरूच्या या विशेष भागात तुम्हा सर्व मेष राशीच्या प्रेमी प्रेक्षकांचे मनापासून स्वागत आहे. आज 6 जुलै 2026चा हा दिवस तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या वळणाचा दिवस ठरू शकतो का? जर तुम्ही मेष राशीचे असाल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेची जोड हवी असेल तर हा व्हिडिओ एक क्षणही न सोडता शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजचं हे राशी भविष्य साधेसुधे नाही तर थेट तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणारी एक गुरुकिल्ली आहे. सुरुवात करण्यापूर्वी जर तुमची आपल्या आराध्य दैवतांवर श्रद्धा असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक मनापासून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असा जयघोष करून आपल्या दिवसाची सुरुवात मंगलमय करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. मेष राशीच्या जातकांनो, आज 6 जुलै 2026 रोजी ग्रहांची जी स्थिती जुळून आली आहे ती पाहून असे वाटते की जणू काही नियतीनेच तुमच्यासाठी सुख समृद्धीचे नवीन मार्ग आखले आहेत. मंगळाची स्थिती आज तुमच्या राशीला एक वेगळीच ऊर्जा देऊन जात आहे. ही ऊर्जा केवळ शारीरिक नाही तर ती तुमच्या आत्मविश्वासाला शिखरावर नेणारी आहे. अनेक दिवसांपासून जे प्रश्न तुमच्या मनात घर करून होते, ज्या गोष्टींमुळे तुम्ही अस्वस्थ होतात, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या दिवसात मिळणार आहेत. पण सावध रहा, ही संधी ओळखून ती कशी साधायची हे आज आपण समजून घेणार आहोत. बऱ्याचदा आपण धावपळीच्या आयुष्यात महत्त्वाचे संकेत विसरून जातो, पण आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला भविष्यात येणाऱ्या संकटांपासून वाचवतील आणि यशाची वाट मोकळी करून देतील. सकाळची सुरुवात आज तुमच्यासाठी एक वेगळीच उमेद घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून असा काही सपोर्ट मिळेल ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नसेल. अनेकदा आपल्याला वाटते की आपण एकटेच लढत आहोत, पण आज तुम्हाला जाणीव होईल की तुमच्या आसपास अशा काही शक्ती आहेत ज्या तुम्हाला साथ देत आहेत. नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस पदोन्नतीचे संकेत घेऊन आला आहे. जर तुम्ही एखादा नवीन प्रकल्प हाती घेण्याचा विचार करत असाल तर हा वेळ उत्तम आहे. पण लक्षात ठेवा, घाईत घेतलेला कोणताही निर्णय आज तुम्हाला महागात पडू शकतो. त्यामुळे शांतपणे आणि धैर्याने पावले उचला. तुमचा आत्मविश्वासच आज तुमची सर्वात मोठी शक्ती ठरणार आहे. आता थोडं बोलूया तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल. मेष राशीचे लोक स्वभावाने खूप धाडसी असतात, त्यामुळे कधी-कधी तुम्ही विचारांती खर्च करता. आज 6 जुलै रोजी आर्थिक बाबतीत थोडा संयम बाळगणे गरजेचे आहे. धनलाभाचे योग नक्कीच आहेत, पण ते पैसे नेमके कुठे गुंतवायचे याचा विचार आज सकाळी शांतपणे करा. जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे, पण कोणालाही आज विचार न करता उसने पैसे देऊ नका, कारण आज दिले जाणारे पैसे परत मिळण्यास विलंब होऊ शकतो. आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी आजचा दिवस बचत आणि गुंतवणूक या मंत्रावर आधारित ठेवा. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या कौटुंबिक आयुष्याला एक नवीन वळण देईल. घरातील वातावरण आज बऱ्याच दिवसांनंतर अतिशय खेळीमेळीचे असणार आहे. जे लोक दीर्घकाळ कौटुंबिक वादांमुळे त्रस्त होते, त्यांच्या आयुष्यात आज सुसंवादाची नवी पहाट होईल. जोडीदारासोबत आज वेळ घालवताना जुन्या कटू आठवणींना कुरवाळू नका, उलट भविष्यातील स्वप्नांवर चर्चा करा. प्रेम आणि विश्वास हीच आजच्या दिवसाची खरी कमाई असेल. जर तुम्हाला वाटत असेल की नातेसंबंधात दुरावा येत आहे, तर आजचा दिवस तो दुरावा मिटवून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याचा आहे. एक छोटासा लाड, एक प्रेमाचा शब्द तुमच्या आयुष्यात मोठी जादू करू शकतो. जर आत्तापर्यंतचा हा भाग तुमच्या आयुष्याशी जुळणारा वाटत असेल तर खाली दिलेल्या लाईक बटनावर नक्की क्लिक करा आणि तुमची आजची भावना काय आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुमची प्रतिक्रिया आम्हाला खूप काही सांगून जाते. आता आपण वळूया तुमच्या आरोग्याकडे. मेष राशीच्या व्यक्ती आज खूप उत्साही असतात, पण अतिउत्साहाच्या भरात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आज 6 जुलै रोजी शरीरातील पाण्याचं प्रमाण योग्य ठेवा आणि धावपळीच्या दिनचर्येतून थोडा वेळ स्वतःसाठी काढा. योगासने किंवा थोडा वेळ ध्यान केल्यास तुम्हाला मानसिक शांती मिळेल.
आजचा दिवस तुमच्यासाठी शारीरिक कष्टांपेक्षा मानसिक नियोजनाचा जास्त आहे. ज्यांना जुनाट काही आजार आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात टाळाटाळ करू नका. आरोग्यासाठी आजचा छोटासा प्रतिबंध हा उद्याचे मोठे आजार टाळण्यास मदत करेल. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस एक सुवर्ण संधी घेऊन आला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मेष राशीच्या मुलांसाठी आजचा दिवस एकाग्रता वाढवणारा आहे. तुम्हाला तुमचं ध्येय आज अगदी स्पष्ट दिसेल. शिक्षकांचं मार्गदर्शन आणि मित्रांची साथ तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाईल. केवळ मेहनतीवर विश्वास ठेवा. नशिबाचं चक्र आता तुमच्या बाजूने फिरत आहे. साधकांनो आणि मेष राशीच्या माझ्या प्रिय बांधवांनो, आता मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करून सकारात्मकतेचा प्रकाश पेरेल. आज 6 जुलै 2026 रोजी सूर्यास्तानंतर स्वच्छ पाण्याने स्नान करून घराच्या ईशान्य कोपऱ्यात एका मातीच्या पणतीत मोहरीचा तेलाचा दिवा लावा. त्या दिव्यासमोर बसून तुमच्या मनातील सर्व इच्छा व्यक्त करा. हनुमान चालिसाचे पठण केल्यास तुम्हाला मानसिक बळ मिळेल आणि तुमचे अडकलेले कार्य मार्गी लागण्यास सुरुवात होईल. ह्या उपायास खूप साधा आहे, पण याचे फळ तुम्हाला काही दिवसातच जाणवेल. श्रद्धा आणि विश्वास हे दोनच शब्द तुमच्या जीवनाचे सार आहेत. आयुष्यात संकटे येतात आणि जातात, पण मेष राशीची व्यक्ती ती असते जी संकटांशी लढून पुढे जाते. आजचा दिवस तुम्हाला हेच शिकवून जाईल की तुम्ही स्वतःच्या शक्तीचे निर्माते आहात. आज तुमच्या मनात काही नवीन कल्पना येतील, ज्या कदाचित तुम्हाला विचित्र वाटतील, पण त्या कल्पनाच तुम्हाला भविष्यात यशस्वी बनवणार आहेत. त्यांना लिहून काढा, त्यांच्यावर काम करा. आज तुम्हाला काही अनोळखी व्यक्तींकडून अशी मदत मिळेल ज्याची तुम्हाला कधीही कल्पना नव्हती. हे ब्रह्मांड तुम्हाला संकेत देत आहे, ते ओळखा. दिवसाच्या शेवटी जेव्हा तुम्ही शांतपणे विचार कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल की आजच्या या दिवसाने तुम्हाला खूप काही दिले आहे. काही गोष्टी कदाचित तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडल्या नसतील, पण त्यातून मिळालेला अनुभव तुम्हाला उद्याच्या यशासाठी पक्का करेल. आयुष्यातील चढ उतार हाच प्रगतीचा मार्ग आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. मेष राशीची ऊर्जा ही अग्नीसारखी असते. तिला दिशा देण्याचे काम तुमचे विचार करत असतात. त्यामुळे आज जे काही साध्य झाले त्याबद्दल कृतज्ञ रहा. आता आपण व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. मला खात्री आहे की आजचं हे 2026चं राशी भविष्य ऐकल्यानंतर तुमच्या मनातील द्विधा मनस्थिती दूर झाली असेल. जर तुम्हाला हे मार्गदर्शन आवडले असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या ओळखीच्या मेष राशीच्या व्यक्तींपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि त्यांचंही आयुष्य थोडे सुखकर होईल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण दररोज अशीच सकारात्मक ऊर्जा घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येत असतो. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तुमची श्रद्धाच आमची प्रेरणा आहे. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन विश्वासासह आणि नवीन ऊर्जेसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत रहा आणि सकारात्मक रहा. तुमचा आजचा दिवस मंगलमय होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना. शुभरात्री.